व्हॉट इज काय आहे स्टेटमेंट? देर इज वन लिनियर मॅप. कुठून कुठपर्यंत आहे? लिनियर मॅप, राईट. लिनियर मॅप डिफाईन करण्यासाठी दोन वेक्टर स्पेसेस लागतात, यू आणि व्ही. बोथ आर दी वेक्टर स्पेसेस ऑन सेम फील्ड. स्केलर सारख्या फील्ड मधले असतात. तर टी फ्रॉम यू टू व्ही इज अ लिनियर मॅप आहे. त्याच्यामध्ये डोमेन जो आहे तो यू, बट समथिंग इज गिवन. फायनाइट डायमेन्शन परीक्षेत असं लिहायचं नाही. ठीक आहे, एफ डी व्ही एस, फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस. टी इज अ लिनियर मॅप अँड यू इज अ फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस. देन यू हॅव टू प्रूव्ह. लिनियर मॅप सोबत काय काय असतं, महत्वाचे दोन कन्सेप्ट सांगितले तुम्ही. कोणते कोणते? कर्नल आणि रेंज, राईट. कर्नल इज अ सबसेट ऑफ डोमेन, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. आणि त्याच्यानंतर आपण प्रूव्ह केलंय कर्नल इज ऑलवेज अ सबस्पेस, रेंज इज ऑलवेज अ सबस्पेस. आणि कर्नलच्या डायमेन्शनला म्हणायचं, डायमेन्शन ऑफ कर्नल इज कॉल्ड नलिटी, एन ऑफ टी. and dimension of range is called rank. ठीक आहे. तर थेरम सांगतो आपल्याला, रँक प्लस नलिटी इक्वल टू डायमेन्शन ऑफ डोमेन. हे प्रूव्ह करायचं. डायमेन्शन थेरम आठवतो का? डायमेन्शन थेरम कसा प्रूव्ह केला होता आपण? डायमेन्शन ऑफ यू प्लस व्ही इक्वल टू डायमेन्शन ऑफ यू प्लस डायमेन्शन ऑफ डब्ल्यू मायनस डायमेन्शन ऑफ इंटरसेक्शन. बेसिस घेतले आपण, बरोबर आहे. आणि त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून एक मोठा बेसिस घेतला होता आपण, मोठा सेट. यू वन टू यू पी, डब्ल्यू वन टू डब्ल्यू एन, असं काहीतरी वेक्टर घेतले होते, राईट. आणि त्या बेसिस दाखवला तो डायमेन्शन. त्याच पद्धतीने आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. सो वी विल सी द प्रूफ हिअर. काय काय दिलेलं आहे परीक्षेत व्यवस्थित लिहायचं. व्हॉट इज गिवन? गिवन यू इज फायनाइट डायमेन्शनल वेक्टर स्पेस. परीक्षेत फुल फॉर्म लिहायचा. ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे? टी फ्रॉम यू टू व्ही इज लिनियर, हे पण दिलेलं आहे. वी नो दॅट. एवढ्या गोष्टी असल्यानंतर वी नो दॅट काय काय माहिती असतं आपल्याला? कर्नल, तर त्याला आपण कॅपिटल एन ऑफ टी म्हणूया आपण. सो एन ऑफ टी इज सबस्पेस कोणाचा? सबस्पेस ऑफ यू, डोमेनचा, राईट. अजून काय माहित आहे? आर ऑफ टी इज सबस्पेस ऑफ कोडोमेन, हे पण माहिती आहे. जे जे माहिती आहे ते लिहूया आपण अगोदर. ठीक आहे. तर आपण ऍझ्युम करूया, लेट डायमेन्शन ऑफ एन ऑफ टी, लेट डायमेन्शन ऑफ एन ऑफ टी, त्यालाच आपण स्मॉल एन ऑफ टी डिनोट करूया. आणि ते आहे, ऍझ्युम करूया आपण एन. ठीक आहे. आणि यू अजून काय दिलेलं आहे परत? यू इज फायनाइट डायमेन्शनल, म्हणून आपण ऍझ्युम करू इथं डायमेन्शन ऑफ यू इज टी. ऍझ्युम करूया आपण. ठीक आहे. सो फ्रॉम दिस टू, व्हॉट इज रिलेशन बिटवीन पी अँड एन? पी आणि एन मध्ये काय रिलेशन असेल? पी आणि एन मध्ये काय रिलेशन आहे? हम्म? हा, एन इज अ सबस्पेस. सो व्हॉट इज रिलेशन बिटवीन स्मॉल पी अँड स्मॉल एन? सबस्पेसचं डायमेन्शन आणि वेक्टर स्पेसचं डायमेन्शन याच्यामध्ये काय कनेक्शन आहे? वेक्टर स्पेसचा मोठा असतंय. डायमेन्शन ऑफ यू इज लेस दॅन इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही, प्रूव्ह केलाय तर आपण. तर त्याच्यामुळं एन इज लेस दॅन इक्वल टू टी आपल्याला माहिती. काय अडचण? ओके. लेट
एन ऑफ टीचं डायमेन्शन किती आहे? स्मॉल एन, म्हणजे बेसिस मध्ये किती वेक्टर असतील? एन. लेट कॅपिटल बी इक्वल टू U1 U2 अप टू UN. कोणाची बेसिस? इज अ बेसिस फॉर एन ऑफ टी. काय अडचण याच्यात? एन ऑफ टी ची बेसिस आहे म्हणजे काय? दिस इम्प्लाइज UI बिलॉंग्स टू एन ऑफ टी. आय कुठून कुठपर्यंत आहे? 1 टू अप टू एन. एखादी वेक्टर एन ऑफ टी मध्ये गेला म्हणजे काय होतं? व्हॉट इज एन ऑफ टी? इमेज. एन ऑफ टी काय? कर्नल. व्हॉट इज डेफिनेशन? हा, डोमेनचे असे वेक्टर ज्यांची इमेज 0 येते. मग एखादी वेक्टर एन ऑफ टी मध्ये गेला म्हणजे काय झालं? त्याची इमेज 0 येते. सो दिस इम्प्लाइज टी ऑफ यू आय इज 0 इन व्ही. आय रनिंग फ्रॉम 1 टू अप टू. काय अडचण इथपर्यंत आहे का? काही अडचण? तो हिअर बी इज अ बेसिस. म्हणजे काय? बेसिस म्हणजे काय? लिनियरली इंडिपेंडेंट स्पॅन. सो हिअर बी इज linearly independent in n of t. मान्य है? So n of t is subset of u. Therefore there is theorem of extension to a basis. What is that? तर ह्याच्यामध्ये काही एलिमेंट ऍड करता येतील आपल्याला आणि ते ऍड करून तो u चा बेसिस तयार करता येईल. बरोबर आहे? So therefore we can extend b. कसा? कसा? We can extend b to becomes linearly independent in u and forms a basis. फॉर्म्स बेसिस. हे वाक्य समजते का बघा? लिनियरली इंडिपेंडेंट सेटला एक्सटेंड करून बेसिस बनवता येतो. लिनियरली इंडिपेंडेंट सेट बी आहे, त्याच्यामध्ये मग काही एलिमेंट ऍड करूया, त्याला लिनियरली इंडिपेंडेंट करून बेसिस फॉर्म करूया. काही अडचण? बेसिस फॉर यू करूया. बेसिस फॉर यू. काही अडचण आहे याच्यात? ठीक आहे. लेट नवीन सेट घेऊया B1. एक्सटेंड करायचंय. B1 हा बी पासून तयार होणार आहे, म्हणजे बी चे एलिमेंट जसे तसे असतील अगोदर. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ बी? U1 अप टू UN. पुढचा UN प्लस 1 आणि लास्ट कुठं? यू च्या बेसिस पर्यंत जायचं आपल्याला. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ यू? पी. म्हणजे शेवटचा एलिमेंट काय असला पाहिजे? UP. लेट B1 बी अ बेसिस फॉर यू. बेसिस फॉर यू. मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आताच अभ्यास करायचा आहे आता. इथपर्यंत काय अडचण? काय अडचण नाही, राईट? टी इज अ लिनियर फॉर्म मॅप फ्रॉम यू टू व्ही. आता हे सगळे यू मध्ये आहेत, त्याच्यावर टी अप्लाय केलं, बरोबर आहे? तर काय होईल सेट? तो सेट काय तयार होईल? टू कन्सिडर द सेट, कन्सिडर द सेट कॅपिटल ए इक्वल टू काय होईल? टी अप्लाय केल्यानंतर TU1 अप टू TUN. पण याच्या किमती काय आहेत? TU1 अप टू TUN 0 आहेत. मग राहिलं काय शिल्लक? टी ऑफ UN प्लस 1 अप टू टी ऑफ UP. ठीक आहे. नाउ दिस ए इज अ सबसेट ऑफ
A is a subset of A is a subset of कोडोमेन. टी अप्लाय केलं आपण, टी अप्लाय केल्यावर एलिमेंट कुठे जातात? कोडोमेन मध्ये. कोडोमेन मध्ये तर जातात जातात, पण जेव्हा टी अप्लाय करतो तेव्हा तो रेंज मध्ये पण जातो. तो ए इज अ सबसेट ऑफ आर ऑफ टी. आता जर ए ला आपण आर ऑफ टीचा बेसिस दाखवला, बरोबर आहे, ए ला आपण आर ऑफ टीचा बेसिस दाखवला, किती एलिमेंट होतील बेसिस मध्ये? किती एलिमेंट होतील? काय करायचं आपल्याला? ए डिफाईन केला, ए इज अ सबसेट ऑफ आर ऑफ टी. नेक्स्ट जर आपण ए ला आर ऑफ टीचा बेसिस दाखवला, व्हॉट इज डायमेन्शन ऑफ आर ऑफ टी देन? किती एलिमेंट आहेत ए मध्ये? किती एलिमेंट आहेत ए मध्ये? ए दिसायला लागले सगळ्यांना? काय काय आहे ए मध्ये? n+1 पासून सुरुवात आहे. n+1 n+2 अप टू पी. किती एलिमेंट आहेत की? p-n. हे बघा, हे एवढे एलिमेंट आहेत. सुरुवातीचे किती एलिमेंट आहेत? n आहेत काय सेट मध्ये? टोटल पी आहेत, सुरुवातीचे n नाही. किती शिल्लक राहिले? p-n. बरोबर आहे. व्हॉट इज पी? ओरिजिनली पी काय होतं? डायमेन्शन ऑफ यू. डायमेन्शन ऑफ यू. व्हॉट इज n? डायमेन्शन ऑफ, व्हॉट इज n? व्हॉट इज n? n of t, nullity, right? So from this, what is dimension of u equal to? काय होईल? r of t मायनस कशामुळं? r of t प्लस n of t. प्लस होईल ना, इकडे येऊन येईल. तो डायमेन्शन ऑफ यू इक्वल टू आर ऑफ टी प्लस एन ऑफ टी, म्हणजेच रँक प्लस नलिटी. आपल्याला हे प्रूव्ह करायचं. म्हणजे नेक्स्ट टास्क आहे आपला, ए इज अ बेसिस फॉर आर ऑफ टी. एवढं दाखवायचं. क्लिअर आहे का? क्लिअर आहे की नाही? इथं लिहितो मी ते, अगोदर लिहूया मग बघूया. ए समजला? मी आता पुढे लिहितो. इफ A is a basis, if A is a basis for R of t, therefore जर बेसिस झाला तर डायमेन्शन तयार होईल. डायमेन्शन ऑफ आर ऑफ टी काय होईल? ए मध्ये किती एलिमेंट आहेत? ए मध्ये किती एलिमेंट आहेत? p-n. व्हॉट इज p? डायमेन्शन ऑफ u. व्हॉट इज n? डायमेन्शन ऑफ n of t. So this implies what is dimension of u? Dimension of r of t. याची एक व्हॅल्यू काढायची, मायनस इकडे येऊन प्लस होईल. प्लस डायमेन्शन ऑफ एन ऑफ टी. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? काय प्रूव्ह करायचं होतं? हे बघा, डायमेन्शन ऑफ आर ऑफ टी तर डायमेन्शन ऑफ एन ऑफ टी इज डायमेन्शन ऑफ यू. हे प्रूव्ह करायचं होतं. आलं का प्रूव्ह इथं? कधी होईल हे? कधी हे? ए इज अ बेसिस फॉर आर ऑफ टी. तर हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल अगोदर. व्हॉट इज द क्लेम? तो क्लेम ए इज
A is basis for R of t. म्हणजेच काय प्रूव्ह करावं लागेल? दॅट इज टू प्रूव्ह नंबर वन, ए इज लिनियरली इंडिपेंडेंट. परीक्षेत पूर्ण लिहायचं, LILD लिहायचं नाही, मार्क कट होता. अँड सेकंड वन, स्पॅन ए इक्वल टू R of t. कोणाला काही अडचण याच्यात? काहीच अडचण नाही म्हणजे समजायला लागले सगळं? अडचण नाही म्हणजे समजायला लागले. तर एक एक बघूया. नंबर वन, ए इज लिनियरली इंडिपेंडेंट, राईट? हाऊ टू प्रूव्ह ए इज लिनियरली इंडिपेंडेंट देन? व्हॉट इज ए? ए काय आहे? हा सेट आहे. याला लिनियरली इंडिपेंडेंट दाखवायचं म्हणजे काय? लिनियर कॉम्बिनेशन इक्वल टू झिरो घ्या आणि स्केलास झिरो घ्या. झिरो दाखवा. घेऊया आपण. टू कन्सिडर, यस, अल्फा वन नाही, पहिला एलिमेंट काय? एन प्लस वन. अल्फा एन प्लस वन टी यू एन प्लस वन प्लस लास्ट एलिमेंट अल्फा पी टी ऑफ यू पी इक्वल टू झिरो इन व्ही. बट टी इज लिनियर. काय होईल टी लिनियर असल्यामुळं? बट टी इज लिनियर, therefore काय होईल इक्वेशन? टी ऑफ अल्फा एन प्लस वन यू एन प्लस वन प्लस सो ऑन प्लस लास्ट अल्फा पी यू पी इक्वल टू झिरो इन व्ही. तर त्याला कसं लिहिता येईल? टी ऑफ झिरो यू. काय अडचण? एखादी एलिमेंटची इमेज जर झिरो येत असेल तर त्या एलिमेंट बद्दल काय सांगता येतो आपल्याला? एखादी एलिमेंटची इमेज अंडर टी झिरो असेल, तो एलिमेंट कुठे जातो? कर्नल मध्ये जातो, राईट? कर्नल मध्ये जातो. विच इम्प्लाइज अल्फा एन प्लस वन यू एन प्लस वन प्लस सो ऑन प्लस अल्फा पी यू पी कुठे जातो? कर्नल मध्ये. बट व्हॉट इज द बेसिस ऑफ कर्नल? काय एन ऑफ टी ची बेसिस काय आहे? U1 टू UN, बरोबर आहे? आणि एखादी एलिमेंट वेक्टर स्पेस मध्ये जात असेल तर त्या एलिमेंटला बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये युनिक पद्धतीने लिहिता येतं, बरोबर आहे? therefore we can write this alpha n plus 1 un plus 1 plus so on plus alpha p up equal to काय? linear combination of u1 u2 and so on un. काही अडचणीच्यात? काहीच नाही. Now we are in vector space, so we can write this equation as alpha 1 u1 plus so on plus alpha n un minus alpha n plus 1 un plus 1 minus so on minus alpha p up equal to 0 in u. Now this is linear combination of which vectors? u1 up to un plus 1 up to up. हा कोणाचा बेसिस आहे? कोणाचा आहे? आहे का कोणाचा बेसिस? कोणाचा?
U चं डायमेन्शन काय आहे? P. म्हणजे त्याच्यात वेक्टर कोणते कोणते आहेत? U1 टू UP, राईट? U1 टू UP. आणि इथंच बघा बेसिस आहे तो. आणि U1 टू UP चं लिनियर कॉम्बिनेशन 0. आणि बेसिस असल्यामुळे काय होईल? सगळे स्केलार्स 0 होतील. दिस इम्प्लाइज U अल्फा 1 0, अल्फा 2 0, so on, alpha n 0, then alpha n plus 1 0, and so on, alpha p 0. म्हणजे सगळे स्केलार्स काय आले? कशामुळं? कशामुळं? Since b1 is a basis of u. सगळे स्केलार 0 आले. आपल्याला किती स्केलार्स पाहिजे होते? किती पाहिजे होते स्केलार्स आपल्याला? n plus 1 टू अल्फा p. सगळे आले म्हणजे एवढे पण 0 आले. दिस implies a is linearly independent. आता राहिलं काय प्रूव्ह करायचं? नाउ टू प्रूव्ह span of A equal to what? R of t. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. We have, ठीक आहे का बरोबर? Span of B1 is U. आहे का? Because B1 is a basis of U. So span of B1 is U. Therefore, what is span of B? What is B1? B1 काय आहे? U1 up to UN, UN plus 1 up to UP equal to U. आणि अंडर लिनियर मॅप जर डोमेनला हा स्पॅन करत असेल तर याच्या इमेजेस कुणाला स्पॅन करतात? रेंजला. So this implies T of U1 up to T of UN up to T of UN plus 1 up to T of UP spans what? Spans R of T. But what is value of these first n vectors? 0. So we can remove those vectors. राहिलं काय मग? Span of UN plus 1 up to T of UP equal to R of T, since what? T of UI equal to 0. I is 1 to n. झालं का? Span and linearly independent. Therefore, what is the conclusion? Therefore, A is a basis for R of T. Therefore, what is the dimension of R of T? Yes. किती? P minus n. But P is dimension of U minus dimension of n of. So from this, we will get, this implies dimension of U equal to dimension of R of T plus dimension of n of. This is called rank nullity theorem.